हा माझा वेगळा चित्रपट आहे असं कोणीही म्हणू शकत नाही. मी फार तर फार मांडणी वेगळी करू शकतो. कॅरेक्टर खूप गोड, निरागस, समंजस पात्र आहे ते. कोमल नावाचं, ती नावासारखीच आहे, कोमल आहे ती एकदम. मी आणि सिद्धार्थ असे थक्कवून बघतच बसलो एकमेकांकडे. मी म्हटलं हे किती भारी. सो तोच प्रयत्न फर्स्ट क्लास दाभाडेच्या माध्यमातून करावा असं मला त्या काळात वाटलं. सिद्धार्थ चांदेकर ह्या माझ्या मित्राला खूप कंट्रोल करावं लागतं. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि माझ्यासोबत फर्स्ट क्लास दाभाडेची टीम बसली आहे. खूप खूप स्वागत आहे. आमची एनर्जी थोडी लो आहे, पण आम्ही आता हेमंतदादा बोलले की लगेच आम्ही असं होऊन जातो. हेमंतदादा बोलला की तर दादा तर तू एकदा ॲक्शन म्हणून आपण सुरू करू. ॲक्शन कमाल. तर सगळ्यात आधी मला तुझ्याचकडे यायचं आहे, कारण की चित्रपटाची सुरुवात घरातनं झाली आहे. क्षितीचा इंटरव्ह्यू झाला तर ते कळलंच की कसं कसं सगळं जुळून आलं आहे. पण नेहमी आम्ही तुझ्या नजरेतनं एक वेगळं गाव बघतो. म्हणजे ते सनीमध्ये थोडं बघितलं असेल किंवा बाकीच्या चित्रपटांमध्ये असेल. तर म्हणजे एकतर लॉकडाऊनमध्ये सुचलेला हा चित्रपट आहे. लॉकडाऊनमध्ये मला असं वाटतं एकमेव माणूस होता जो प्रोडक्टिव्ह काम करत होता, तो म्हणजे हा. कारण की बऱ्याच गोष्टी याला लॉकडाऊनमध्ये सुचल्या, जेव्हा जेव्हा विचारतो आम्ही त्याला. तर कसं सुचलं एकंदरीत आणि कसं सगळं जुळून आलंय? लॉकडाऊनमध्येच तेच कारण होतं, कारण त्या काळातच फॅमिलीबद्दल अजून जास्त, म्हणजे असं नव्हतं की त्याआधी काही वाटतच नव्हतं फॅमिलीबद्दल, प्रचंड वाटत होतं. पण त्यानंतर असं वाटू लागलं की अरे बापरे, केवढं अनप्रेडिक्टेबल आहे आपलं आयुष्य. म्हणजे आज एकत्र आहोत, उद्या असू की नाही माहीत नाही. सो जसं आहे ते सेलिब्रेट केलं पाहिजे आणि एकमेकांना चांगल्या मेमरीज दिल्या पाहिजेत. मग त्यासाठी थोडे एफर्ट्स घेतले पाहिजेत. आणि मग ते मला वाटलं आणि मला असं आलं की एक अशा धाटणीचा सिनेमाही आपण करायला पाहिजे. कारण मी स्वतः अशा पद्धतीच्या सिनेमांचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे मला कपूर अँड सन्स म्हण, तू दिल धडकने दो म्हण, अजून काय धिस इज अस नावाची एक सिरीज आहे ती म्हण, असे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला बघायला खूप आवडतात आणि जे खूप फॅमिली ओरिएंटेड आहे. सोप्या गोष्टी पण अतिशय कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर्स नी जेव्हा गोष्ट सांगितली जाते तेव्हा ती अजून इंटरेस्टिंग होते. मी कायच वेगळी स्टोरी सांगणार, सगळ्या लोकांनी सगळ्या स्टोरीज सांगून झालेल्या आहेत. हा माझा वेगळा चित्रपट आहे असं कोणीही म्हणू शकत नाही. मी फार तर फार मांडणी वेगळी करू शकतो. मी कॅरेक्टर्स वेगळी तुमच्यासमोर आणू शकतो आणि माझ्या पद्धतीने ती गोष्ट सांगू शकतो. सो तोच प्रयत्न फर्स्ट क्लास दाभाडेच्या माध्यमातून करावा असं मला त्या काळात वाटलं. इव्हेंच्युअली सनी झाला, झिम्मा 2 झाला आणि मग या सिनेमाचा नंबर लागला. पण मला खूप आनंद आहे की करेक्ट वेळी करेक्ट लोकांसोबत हा सिनेमा येतो आहे, जो 24 जानेवारीला आता फायनली रिलीज होतो आहे. कमाल कमाल. 24 जानेवारी आलाय तर मी मिताकडे जाते की मिता, लग्नाचं ॲनिव्हर्सरी गिफ्ट यावेळी सिद्धार्थकडून नाही तर क्षिती आणि हेमंतकडनं मिळतं, तर काय भावना आहेत? आणि मुहूर्त किती छान लागलाय, त्याबद्दल काय सांगशील? मला खरंच हे खूप भारी वाटतंय. म्हणजे काय योगायोग आहे आणि काय सगळे तारे फिरले. कारण हा सिनेमा खरं तर आधी 15 नोव्हेंबरला रिलीज होणार होता आणि एक दिवस अचानक सरांचा आम्हाला फोन आला की नाही, आपली तारीख बाळांनो पुढे जाते आणि ती आता जानेवारीमध्ये. म्हटलं काय आहे जानेवारी? तर म्हटलं 24 जानेवारीला आपण सिनेमा रिलीज करतो. आणि मी आणि सिद्धार्थ असे थक्कवून बघतच बसलो एकमेकांकडे. मी म्हटलं हे किती भारी. म्हणजे 24 जानेवारी ही तारीख खरंच आमच्यासाठी लकीच आहे. हे आम्हाला कळून चुकलेलं आहे. म्हणजे कारण आम्ही भेटलो पहिल्यांदा आयुष्यात 24 जानेवारीला, आमची एंगेजमेंट 24 जानेवारीला, लग्न 24 जानेवारीला आणि आता आमचा पहिला एकत्र सिनेमा सुद्धा 24 जानेवारीला. सो हे सगळं आमच्या मागचं जे लक आहे ते आम्ही या सिनेमाला लावतोय. आणि 24 तारखेला जेव्हा रिलीज होईल सिनेमा तेव्हा आमच्याच रिलेशनशिप सारखा तो सिनेमाही फुलत जाणार आहे आणि सगळे लोक त्याला डोक्यावर घेणार. एवढं नक्की. राजश्रीकडे येते, तू काय सांगशील भूमिकेबद्दल? एक तर सगळ्यात छोटं पिल्लू आहे हे टीम मधलं असं सगळे म्हणतो ऍक्च्युली. तर भूमिकेबद्दल काय सांगशील आणि कास्टिंग कसं झालंय? कास्टिंग माझं खूप इंटरेस्टिंग होतं, कारण मी ऑडिशन दिली एका वेगळ्या रोलसाठी आणि मग मी सरांना भेटायला गेले आणि मग तिथे जाऊन त्यांचं असं म्हणणं पडलं की ऐक ना, एक अजून एक कॅरेक्टर आहे तर तू त्याची पण ऑडिशन आलीच आहेस तर करून जा. म्हणलं ओके. आणि मला पर्सनली आधीची ऑडिशन जास्ती आवडली होती की अच्छा म्हणजे हे कॅरेक्टर इंटरेस्टिंग वाटतंय वगैरे. आणि पण मग लीड
मध्येच एक अचानक माझं नाव आलं की नाही आपण कोमल हे तू कॅरेक्टर आपण करतोय आणि हे फायनल झालंय आणि आपण आता शूट करतोय. त्यामुळे सगळं इतकंसं पटपट पटपट घडलं आणि म्हणजे ते विश्वास ठेवण्याआधीच मी सेटवर पोचलेली होते ऑलरेडी. तर कास्टिंगची ही गंमत आहे. आणि कॅरेक्टर खूप गोड, निरागस, समंजस पात्र आहे ते कोमल नावाचं. ती नावासारखीच आहे, कोमल आहे ती एकदम. आणि जितकी ही इरसाल फॅमिली आहे, फर्स्ट क्लास दाभाडे जे इतके क्रेझी आहेत, तर अरेंज मॅरेजच्या सेटअपमध्ये तिने हे एक्सपेक्ट केलेलं नसतं. तिला असं सगळं छान छान, तुम्ही माझा उखाणा ऐकला असेल तर, तो जो लांब लचक आहे, तिला एवढं कौतुक आहे त्या अख्ख्या घराबद्दल, फॅमिलीबद्दल. आणि मग तिला एक एक पात्राचे रंग समोर तिच्या यायला लागतात आणि बापरे हे इतके वेडे आहेत सगळे. तर त्यात ती कशी सगळ्यांमध्ये ती सामावून जाते, तर ती अख्खी स्टोरी आहे. कमाल. एक आम्हाला फर्स्ट क्लास दाभाडेचं कुटुंब दिसतंय, पण मला आता हेमंताच्या आजूबाजूला ते हम साथ साथ है मध्ये हम आपके हैं मध्ये कसा तो एक बाप असतो तसा, आणि त्याच्या आजूबाजूला सगळे त्याचे बाळ, म्हणजे शिती पण आली त्याच्यात. तर या कुटुंबाला हँडल करताना काय मेहनत घ्यावी लागते किंवा काय कष्ट किंवा कोण त्रास देतो तुला? सगळे कोणी होतो आम्ही. नाही, मेहनत खरोखर नाही घ्यावी लागत. हे सगळे खूप अत्यंत प्रोफेशनल, अत्यंत टॅलेंटेड अशी माणसं आहेत, म्हणूनच मी त्यांच्यासोबत काम करतोय किंवा मला असं वाटलं की हे या प्रोजेक्टमध्ये असावेत. सो तशी परिस्थिती तर नाही आली. पण सिद्धार्थ चांदेकर ह्या माझ्या मित्राला खूप कंट्रोल करावं लागतं बऱ्याचदा. गुंडच आहे रे. माझा सिद्ध. अगं परवाची रात्र आठव. परवा रात्र मी त्याच्या बाजूनी फोन करून, अगं काय झालं मिता जरा, तर एवढं बोलली आहे त्याला, तर आता लगेच काय भांडून आज सुखी संसार करतात. मला माझ्या दादा वहिनीवर विश्वास आहे. हो ना. सो तेवढा एकच त्रास देणार आहे. आणि तो त्रास म्हणजे पण काय ना, हट्टी आहे. म्हणजे तो एकदा त्यांनी ठरवलं की तो सोडत नाही ते, मग काही पण असू दे. मग मला असं वाटतंय ते गाणी या गाण्याचं असं करून बघणं, ते तसं करून बघणं, मग ह्याला असं करायला पाहिजे, मला असं वाटतं हे असं जायला पाहिजे, मग हे असं केलं तर, आणि मग तो पिच्छा पुरवत राहतो. आणि मग आपण जर नाही म्हणलं त्याचं तो ते करून टाकतो. पण मला सिद्धार्थबद्दल आवर्जून सांगायला आवडेल की आता आम्ही खालीच बोलत होतो, पण त्याचं खूप शितीने कौतुक केलंय. हे तुम्हाला ऐकून जरा शॉकिंग वाटेल की मार्केटिंग टीम मध्ये जर तो लीड असता तर अजून छान प्रमोशन झालं असतं. नाही, पुढचा चित्रपट जो मी आता करतोय त्याचं सोशल मीडिया मार्केटिंगच मी सिद्धार्थला देतोय. आणि आता सोशल मीडिया मार्केटिंग करणाऱ्या लोकांना मी कास्ट करणार आहे सिनेमा. कमाल कमाल कमाल. तर मी तर एक सुरू म्हणजे सिद्धार्थमध्ये आणि तुझ्यामध्ये कोल्ड वॉर थोडासा असा दिसतोय, थोडासा गाण्यामध्ये किंवा कशात. तर असं घरात किती वेळ चालतो हा कोल्ड वॉर आणि काय पुढं होतं की तू झापाझापी करून विषय संपून? नाही, घरात तो चालू व्हायला सुरुवात होते, मग मी तो असा बारकासा खेचून धरते. जसं सिद्धार्थला कळतं की आता ही काही सोडत नाही आहे हिचा स्टान्स, तर लगेच बिचारा येऊन सॉरी म्हणतो. मग संपतो तिकडे आमचा कोल्ड वॉर. म्हणजे काहीही झालं की सिद्धार्थने सॉरी म्हणायचं हे ठरलेलं आहे आणि तो ते अगदी पुरेपूर करतो. त्याच्यामुळे छान चाललंय सगळं. कमाल. परत तुझ्याकडे येते की अमय सोबत पेअर आहे, तर तुमचं ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन बॉन्डिंग कसं आहे आणि काय काय नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या? ऑफस्क्रीनचं मी सांगते, ऑनस्क्रीन तुम्हीच सांगा. ऑनस्क्रीनबद्दल मला खरंच प्रेक्षकांकडून जाणून घ्यायचं आहे की कसं वाटतं, कारण ऑफस्क्रीन मला अमयाकडनं खूप शिकायला मिळालं. कारण मी तेच सांगते की आमचे दोघांचे खूप एकत्र सीन्स आहेत आणि आम्ही जे शॉट लागतोय अजून तर मी बसलोय बाजूला, तर मी त्याला शाळा म्हणायचे की माझं एक शिक्षण मी या सुरुवात केली होती पहिल्या दिवसापासून आणि 38व्या दिवसापर्यंत माझं एक ग्रॅज्युएशन झालं. अमयाकडनं मला खूप शिकायला मिळालं. तो खूप चांगला को ॲक्टर आहे. जिथे गरज आहे तिथे तो खूप एनकरेज करतो की नाही होतंय चांगलं. त्यांनी मला खूप म्हणजे असं मला आता हे जाणवतंय की माझी ॲक्टर म्हणून पुढे जाऊन जी काय एक प्रोसेस बनेल, तर ती ह्या सगळ्यांच्या प्रोसेसमधनं एक थोडं असं काढलेली प्रोसेस असेल. की अच्छा मला ना क्षितिताईचं हे आवडतं, मला ना अमयाची ही प्रोसेस आवडते, मला हेमंत सरांचं हे, मीताचं हे, सिद्धार्थचं हे, तर अशी ती प्रोसेस असेल तर मला अमयाबरोबर परत पुन्हा ऑनस्क्रीन काम करायला खूप खूप आवडेल. म्हणजे तुला खूप वाट बघावी लागेल, कारण की अमयाचं म्हणणं आहे की आता पुढचे 2 वर्ष तू काही चित्रपट वगैरे करणार नाहीये किंवा येणार नाहीये, म्हणून हाच चित्रपट बघा असं त्याचं म्हणणं आहे. तो जेव्हा केव्हा करेल
तेव्हा मला त्याच्यावर काम करायला खूप आवडेल. कमाल. एक शेवटचा प्रश्न विचारते. आता सगळं शूटिंग गावाकडे झालंय, ते झेंडूचे फुलं वगैरे, तर तो जो सीझन होता त्यावेळेस सगळंच असतं शेतात, हरभरा असतो किंवा तूर असतं किंवा बोरं वगैरे असतात. तर लहानपणीची तुमची अशी एखादी आठवण सांगा की दुसऱ्यांच्या शेतात जाऊन चोरी करून खाल्लं असणार, कारण की घेतलं असणार, असं काही आठवतंय का तुम्हाला लहानपणी शेतामध्ये? तुमच्याकडे अनफॉर्च्युनेटली बागेत झाडात दुसऱ्यांच्या घरी जाऊन कुठे असं काही आम्ही गावी असताना आंबे खूप म्हणजे कैऱ्या खूप दुसऱ्यांच्या बागेतल्या पाडल्या दगड मारून मारून. आणि म्हणजे तेव्हा ना अर्थात म्हणजे मला फार काही ते जमायचं नाही, पण माझे जे कझिन्स होते जे तिथेच राहायचे त्यांच्यासाठी ते नेहमीच होतं. त्याच्यामुळे ते एवढे कुशल होते त्या कामात, बरोबर नेम धरून ती कैरी पाडायचे आणि ते आम्ही चोरून चोरून घाललेले आहेत. तुझ्या बाबतीत काय? माझ्या बाबतीत मी गावाशी माझा संबंध ह्या चित्रपटानिमित्तच आला, नाहीतर मी अशी खूप गावी गेली आहे किंवा अशा खूप आठवणी आहेत असं माझं नाही आहे. पण मी एकदाच जी माझ्या गावी रत्नागिरीला गेले होते, तर तेव्हा चोरण्यापेक्षा मला हे जाणवलं की खूप जिव्हाळा आहे नेबर्समध्ये आणि शेजाऱ्यांमध्ये. तर ते ना गाईचं धारोष्ण दूध वगैरे आम्हाला सकाळ सकाळी द्यायला यायचे आणि मग त्याचा वेगळा चहा वगैरे, मग ती मेजवानी असायची. किंवा आम्ही बाजूच्यांच्या शेतातले कांदे ते म्हणायचे, अरे घ्या आमचे झालेत, आता तुम्ही घेऊ शकता, कांदे घ्यायला कुठे बाहेर जाताय, आता शेतातलेच घ्या. तर ही आपुलकी मला फारच कौतुकास्पद वाटली. कमाल. आता गावातला माणूस, गावातले सर किस्सा तर असेलच. नाही, लपून चोरी वगैरे असं नाही केलंय, कारण ना आता गावाकडे आहे ना बऱ्याचदा बार्टर सिस्टीम चालते. म्हणजे माझ्या शेतात जर आंबे आहेत आणि तुझ्या शेतात चिंच आहे, तर तुझी चिंच मला दे, मी आंबे देतो. सो त्यामुळे ते खूप सोपं असतं. पण लहान असताना खोड्या सगळ्या केलेल्या आहेत. म्हणजे मला आठवतंय मी लहान असताना दुसरीत होतो आणि दुसरीत मी पोहायला गेलो होतो आणि नदीवर, आणि हे माझ्या वडिलांना कळलं आणि मग त्यांनी मला कधीच पुन्हा नदीकडे जाऊ दिलं नाही. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की हा नदीकडे यांनी जायचं नाही. अर्थात ते बापाचं काळीज असल्यामुळे त्यांनी ते तेव्हा केलं असेल, बट द थिंग इज की त्यानंतर मी कधीच पाण्याकडे गेलो नाही आणि मी पोहायलाच शिकलो नाही. आणि मग लग्नानंतर हळूहळू क्षितीने मला काही होत नाही रे, स्विमिंग पूलमध्ये ये, असं करत 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 मी आता पूलमध्ये उतरू लागलो आहे. नाही 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 नाही. तुला आजच्या घडीला पोहता येतं का नाही येत? आता असं जागेवर वगैरे पुढे पुढे वगैरे फ्लोट नाही लावावं लागत माझा. मी तेवढं नाही एवढं पोहतो. कारण सरांच्या शेतावर एक मला वाटलं तेच काहीतरी मला वाटतं की तोच किस्सा असेल की विहिरीत पोहायला शिकलो वगैरे. पण तुझ्या घरचे छान होते. माझ्या आजोबांना जेव्हा कळलं होतं तेव्हा मला नदीपासून घरापर्यंत फरफटत आणलेलं. मी पण स्विमिंग शिकले नाही, माझे वडील फक्त गुन्हेगारांना मारायचे, मला नाही मारायचे. कमाल. परत एकदा या चित्रपटामध्ये फॅमिली बॉन्डिंग दिसतं, सगळं दिसतं. पण जसं मी बोलले की तुझ्या दृष्टिकोनातनं जेव्हा आम्ही चित्रपट बघतो तेव्हा आम्हाला काहीतरी रिलेटेबल आणि वेगळं बघायला मिळतं. तर तसंच काहीतरी या चित्रपटात असेल अशी अपेक्षा. आणि काय अपील करशील चित्रपटासाठी? फर्स्ट क्लास दाभाडे हा आमचा अत्यंत लाडका सिनेमा 24 जानेवारीपासनं तुमच्या भेटीला येतोय. इरसाल अशी सर्व पात्र आहेत आणि ही पात्र आपल्या आजूबाजूची आहेत. जसं माझ्या झिम्मा 2मध्ये जी काही पात्र होती ती तुम्हाला तुमच्या घरातली वाटली, कोणी तुम्हाला मावशी वाटली, कोणी आत्या वाटली, तशी यावेळेलासुद्धा ही भावंड आहेत. राजसी किंवा मितालीचं पात्र आहे. सो हे सगळे कुठे ना कुठे तुम्हाला रिलेट होतील. आपल्या आयुष्यात अशी माणसं कुठे ना कुठे होती किंवा असतील किंवा असावी का नसावीत हे सुद्धा वाटेल. सो यासाठी हा सिनेमा नक्की जाऊन बघा आणि तो आपल्या फॅमिलीसकट बघा, कारण घरी परत येताना तुम्हाला तुमची फॅमिली अधिक जास्त इम्पॉर्टंट वाटेल. तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या अधिक जास्त प्रेमात पडलेला असेल याची खात्री आहे. कमाल. तर 24 जानेवारीला नक्की बघा फर्स्ट क्लास दाभाडे.